यासोबतच मित्रांनो, डाळिंब शेतीमध्ये जीवाणू खतांचा वापरही वेळोवेळी करणं गरजेचं आहे. जीवाणू खतांचा वापर आपण कशा पद्धतीने केला पाहिजे यावरही आपल्या चॅनलवर आपण माहिती जी आहे दिलेली आहे. तर जीवाणू खतंही वापरणं खूप गरजेचं आहे. तरच आपण डाळिंब फळाची जी फुगवण आहे ही चांगल्यापैकी करू शकतो. फळांचा विकास हा चांगला करू शकतो. क्वालिटी आपण फळांची चांगली काढू शकतो. नुसतेच खतं सोडण्यात हे अर्थ नाही मित्रांनो. दिलेले खतं झाडांना आपटेक होणं पण खूप गरजेचं आहे आणि आपटेक होण्यासाठी जीवाणू खतांचा वापर करणं गरजेचं आहे. त्यासोबतच ज्या काही ह्या ऑर्गॅनिक स्लऱ्या असतात, ह्या ऑर्गॅनिक स्लऱ्यांचा पण वापर करणं खूप गरजेचं आहे. कुठल्याही एका गोष्टीने मित्रांनो काहीच होत नाही, तर वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत आपल्याला मॉलिक्यूल याच्यामध्ये वापरावे लागतात. तर अशीच नवीन नवीन माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.